श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज सकाळी लवकरच उठले आणि मस्त आंघोळ करून इथे ताजं पाणी भरून आणलं आणि देवपूजा करून घेतली अगोदर. तर संध्याकाळी तर मला आहे ना 11:30 वाजेपर्यंत खरंच झोप लागली नाही आणि सकाळीसुद्धा मी आहे ना चक्क 3:30 वाजताच उठली आणि तिथून पुढे मला झोपच लागणार. मग इथे स्वयंपाक वगैरेसुद्धा घरूनच करून घेतला. ते बोलत होते की तिकडे जेव म्हणून हॉटेलमध्ये, पण म्हणलं नको, कुठे 2-2 टाईम हॉटेलमध्ये खायचं ना. त्यानंतर एका ठिकाणी थांबलो, तिथे लायना कुंदा चहा खूप जास्त फेमस आहे, तर तो आहोनला प्यायचा होता आणि ते चहा पित आहेत तोवर मी लेकरांना आहे ना इकडे घसरगुंडीकडे घेऊन आले आणि म्हणलं तेवढंच काव्या पण जरासं एन्जॉय करेल. काव्याला आहे ना असं कुठे पार्कमध्ये इकडे तिकडे तर अजून तर आम्हाला कुठेच तिला फिरायला घेऊन जाणं झालं नाही. त्यानंतर दुसऱ्या एका हॉटेलमध्ये थांबलो, तिथे नाश्ता वगैरे केला. तर मी तर इडली सांबार खाल्लं, काव्याने डोसा आणि आहोने मेंदूवडा. आता याला मेंदूवडा का बोलतात ना मला हेच समजत नाही. फायनली पोहोचलो अक्कलकोटला आणि इथे ना फोटोज वगैरे काढणं अलाउड नव्हतं मंदिरामध्ये, तर थोडीशी क्लिप घेतली मी. त्यानंतर बाहेर जो एरिया आहे तिथे बसलोत, बराच वेळ बसलोत, कारण आम्हाला पुढे गाणगापूरलाही जायचं नव्हतं, तर इथून डायरेक्ट घरी जायचं होतं, म्हणून बराच वेळ इथे घालवला. आणि मी जेव्हा कधी कोणाच्या स्टेटसला हे असं या फ्रेमच्या पुढे उभं राहून फोटो काढलेलं बघायचे ना, मला वाटायचं कशी असेल नेमकं ही फ्रेम. आम्हीसुद्धा इथे फोटो वगैरे काढले आणि खूप भारी. इथून म्हणजे पाऊलच निघत नव्हता, पण आता निघावं तर लागणार होतं. आणि इकडे यायच्या अगोदरच माझं एक ठरलं होतं की ही जी वटवृक्षाच्या खाली स्वामींची मूर्ती असते ना, तर ही मला घ्यायचीच आहे. पण ही फ्रेम मला एवढी जास्त आवडली ना की मला ह्या दोन्हीतलं काय घ्यावं तेच समजाना नेमकं. पण नंतरनं मी वटवृक्षाची जी मूर्ती होती तीच घेतली आणि लेकरांसाठी काहीतरी घ्यावं म्हणलं, पण एवढं जास्त महाग होतं नाही ते की 100 रुपयाच्या आत तरी ते काहीच नव्हतं. म्हणून मग इथून म्हणलं चला कल्टी मारा. भरपूर इथे टाईम घालवला तरीसुद्धा दिवस काय जाईना. मग काय सोलापूरमध्ये जे खंडोबाचं मंदिर आहे तिथे गेलो आणि तिथेसुद्धा दर्शन घेतलं आणि येताना थोडीफार शॉपिंगसुद्धा केली, पण ते काही शूट घेतलं नाही. चलो बाय.